सर्वप्रथम अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन व त्यानंतर कर्नाटकमधील गाणगापूर येथील श्री गुरुदत्तांचे दर्शन घेऊन आम्ही शेवटी येऊन पोहोचलो विठ्ठल नगरीत म्हणजेच पंढरपुरात। गाणगापूर ते पंढरपूर हे अंतर साधारणतः 180 किलोमीटर आहे, तर श्रीगोंदा ते पंढरपूर हे अंतर साधारणतः 160 किलोमीटर आहे। युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखमाई दिश दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्मा आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा, जय देव जय पांडुरंगा, रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ, पायवे जीव लगा, जय देव जय देव। पंढरपुरात पोहोचल्यावर ओढ लागते ती चंद्रभागेची। भीमाशंकर पासून उगम पावणारी भीमा, तिच्यासोबत माऊलींची इंद्रायणी व त्याचबरोबर भामा आणि नेरेला सोबत घेऊन पंढरपुराला चंद्राकृती वळसा घालते व येथे चंद्रभागा हे नाव धारण करते। आणि याच चंद्रभागेचे महत्त्व सांगताना तुकोबाराय म्हणतात, अवघेची तीर्थ घडले एका वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया। आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर। पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण, अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत व दीनदिवळ्यांचा कैवारी, सगळ्यांची विठू माऊली म्हणजे श्री पांडुरंग विठ्ठल यांच्या वास्तव्याने पावन झालेले ठिकाण। चंद्रभागेत स्नान करून आपण जातो भक्त पुंडलिकाचे दर्शन घेण्यासाठी। पुरातनापासून या पंढरपुराला अनेक नावांनी ओळखले जाते। संतांनी तर याची तुलना थेट वैकुंठाशी केलेली आहे। जगद्गुरु संत तुकाराम म्हणतात, तुका म्हणे हे पेठ भूमीवरील वैकुंठ। या पंढरपुरात आज आपण पाहणार आहोत भक्त पुंडलिकाचे मंदिर, चंद्रभागा नदी व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर। बहिणाबाईंच्या शब्दात सांगायचं झालं तर पंढरी सारखे नाही क्षेत्र कोठे, जरी ते वैकुंठ दाखविले। बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल। मंदिराच्या मुख्य प्रवेशासमोर संत चोखामेळा यांची समाधी आहे व त्या समाधीवरील संत चोखामेळा यांचे काही अभंग कोरलेले आहेत। आपण समाधीचे दर्शन घेतो व संत नामदेवांच्या भेटीला निघतो। संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त, श्री विठ्ठलचरणी कायम असावं अशी संत नामदेवांची इच्छा। म्हणूनच संत नामदेव म्हणतात, नामा म्हणे तुझे पायी भाव देई विठोबा। नामदेव पायरीवर माथा टेकून परंतु पायरीवर पाय न ठेवता आपण मंदिरात जातो व मंदिराच्या सभामंडपात आपला प्रवेश होतो। सभामंडपाची आखीव रचना अप्रतिम आहे। सभामंडपातून आत आल्यानंतर समोर सावळ्या विठ्ठलाचे ध्यान दिसते। कमरेवर हात ठेवलेला विठुराया युगे 28 याच विटेवर उभा आहे। दिनांचा दयाळू आणि योगी दुर्लभ असणाऱ्या या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिळेची आहे। मस्तकी शिवलिंगाच्या आकाराचा मुकुट, कपाळी चंदनाचा टिळा, कानी मकर कुंडले, गळ्यात कौस्तुभ मणी आहे। पाठीवर शिंके असून हृदयस्थानी श्री वत्सलांसन आहे। दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहे।
विठ्ठलाचे दोन्ही हात कटेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचा देठ असून डाव्या हातात शंख आहे. छातीवर उजवीकडे भृगुऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. कमरेला वस्त्र आहे. वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मृतकेशी नावाच्या दासीने बोट लावलेली खूण आहे व पायाखाली दगडी वीट आहे. असे हे विठ्ठलाचे सगुण रूप आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा देखलिया. विठ्ठल 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 विठ्ठल. पांडुरंगाचे दर्शन झाल्यावर आपण जातो श्री रुक्मिणी मातेच्या दर्शनाला. रुक्मिणी मातेचे हे मंदिर श्री विठ्ठलाच्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी किंवा गर्दीच्या वेळी असंख्य भाविकांचे विठ्ठल दर्शन होत नाही. त्यावेळी भाविक कळसाचं दर्शन घेऊन समाधान मानतात. त्यामुळेच की काय तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मोक्ष देखिलिया कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. पंढरीचा हा विठुराया आपल्या सर्व भक्तांची काळजी घेतो, याची प्रचिती भक्तांना येते. शेवटी बुंदी लाडूचा प्रसाद घेऊन आम्ही पंढरपूरचा निरोप घेतला. विठ्ठल 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 विठ्ठल.